नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शांती पब्लिकेशन्स प्रकाशित पोपटराव भसे लिखित कादंबरी बिलंदर. आज या कादंबरीचा 6वा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहात. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच सोनबानी देवपूजा उरकली. सावकाराचं बोलवणं येईल असा अंदाज असल्यामुळे बाहेर जाण्याची त्याला घाई नव्हती. चुलीवर चहा ठेवला होता. तोपर्यंत घरामागं चक्कर टाकून यावी म्हणून तो अंगणात आला. तोच राममंदिरातल्या घंटेचा आवाज त्याच्या कानावर पडला. प्रभू रामचंद्राला आंघोळ घालून येण्याचा विचार तात्काळ मनात आला. पायातल्या तुटक्या वाहना काढून तो पुन्हा घरात शिरला. फळीवरचा तांब्याचा गडवा घेऊन तो गंगीला म्हणाला, मी रामाच्या देवळात जाऊन येतो. अव चहाला उकळी आली. घेऊन शनी गेला असता तर दुसऱ्या कामाला मी मोकळी झाली असती ना. अगं देवाला पाणी घालतो लगेच येतो ना. बाहेर जाण्याची घाई नाही मला आज. तो घाटावर गडवा घाशीत असताना सावकार येताना दिसला. त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. खालमानेनी गडवा भरून घेतला आणि लगेच मंदिराकडं तोंड करून चालू लागला. रामचंद्राच्या प्रसन्न मूर्तीला पाणी घालून मनोभावे हात जोडले. भक्तिभावानं त्याच्या चरणी मस्तक ठेवलं आणि मग तो शांत चित्ताने सभा मंडपात आला. समोर सावकार दिसले. मग मात्र तो त्यांना टाळू शकला नाही. सावकार म्हणाले, मी देवाला पाणी घालून येतो. तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे. या निवांतवानी या. मी आवारातल्या पारावर जाऊन शनी बसतोय. तुला कालच्या वाणी घाई असली तर तू जाशी ना निघून. नाही जात बापूसाहेब, या तुम्ही. 7-8 मिनिटांनी सावकार त्याच्याजवळ येऊन बसले. विषयाची जुळवाजुळव करत असताना सोनबा सुतकी चेहऱ्यानं म्हणाला, काय काम काढलं म्हणायचं गरीबाकडं. लालूच्या खुनासंदर्भात बोलायचंय. सोनबाने मुद्दाम सावरून बसल्याचं नाटक केलं. चेहऱ्यावरचे भावही झटपट बदलले. थोडा वेळ मनाशी विचार करत असल्यासारखं दाखवलं आणि मग सावकाराच्या डोळ्यांना डोळे भिडवून गंभीरपणे म्हणाला, बोला की मग. आणि कोणता बी आडपाडदा न ठेवता बोला. आपण देवाच्या दारी बसलेलो आहे. आपल्या दोघात होणारं बोलणं तिसऱ्या कोणालाही समजणार नाही असं तू मला आधी वचन दिलं पाहिजे. नाही समजणार तिसऱ्याला. तोंडामध्ये एक आणि ओठाव दुसरं अशी सवयच नाही मला. पाहिजे तर रामाची आण घेतो. सावकार खुश झाले. मग त्यांनी त्याला उघड उघड विचारलं, लालूचा खून कुणी केला असावा? कुणी केला असावा म्हणजे ते तपास करण्याचं काम पोलिसांचं आहे. पण त्यांना काही सुद्धा सुगावाच लागलेला नाही. पण तुम्ही मला हे कशा करता विचारताय? हे बघ, मी काय विचारतोय ते तुला चांगलं माहिती आहे सोनबा. मी साधा भोळा अडाणी माणूस आहे. तुमच्या वाणीच पोट भराया या गावात आलो आहे. हे बघ, तू कसं आहे हे मला चांगलं माहिती आहे. मला तर वाटतं तुला कोणाचा तरी संशय आला असला पाहिजे. हे तुम्ही कशावरनं म्हणताय? अरे 2,500-3 हजार लोकांसमोर तू भाषण केलं. तू काय काय बोलला तुला आठवतंय का? वय आठवतंय, पर तुम्ही काय विचारताय? येड्याचं सोंग घेण्यात तू फार पाठायते रे, म्हणून विचारतोय मी. सोनबा थोडा वेळ गप्प झाला. गहन प्रश्न पडल्यासारखा चेहरा केला आणि मग तो बेधडक म्हणाला, बापूसाहेब, मला तुमचाच संशय आलाय असं मी म्हणलो तर? याची मला अंधुकशी कल्पना आली होती बरं का. सावकार कपाळावर जमा झालेला घाम पुशीत म्हणाला, मग काय म्हणणं काय आहे तुमचं? हे बघ, तुझ्या संशयाला काही एक अर्थ नाहीच आहे. तो अनाठाई संशय आहे सोनबा. कसं काय म्हणताय?
लालूच्या खुनाशी माझा काडीचाही संबंध नाही. माझा त्याचा संबंध येतोच कुठं. त्याचं माझं काय देणं घेणं नव्हतं. मी मित्रत्वाच्या नात्याने त्याच्याशी वागलो. त्याचा कधी हेवा दावा केला नाही. आमचा कधी भांडणतंटा झाला नाही. हे समजा तुम्ही रामाच्या पायावर हात ठेवून शनी सांगता का? देवाच्या पायावर हात ठेवायची मला गरजच नाही ना. गरज वाटत नसेल तर मग खरं बोला ना. मी अजून कोणाजवळ बी तोंड उघडलेलं नाही आहे. कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी भाषण केलं. कारण नसताना तेव्हापासून पोलिसांचा बी ससेमिरा माझ्या मागं लागला आहे. कालच्याला त्याकरता तर त्यांनी मला खामगावला बोलिवलं होतं ना. काय काय माहिती आहे रे तुला? हां, सांग ना, काय काय माहिती आहे तुला? बोल की. सावकारांचा आवाज किंचित वाढला होता, कारण उसणं अवसान आणणं भागच होतं त्यांना. अर्थात सोनबाई कच्च्या गुरूचा चेला नव्हता. तो मुळीच न डगमगता उत्तरला, हे बघा, मला दमदाटी करून काय उपयोग होणार नाही बापूसाहेब. तुमचं मीठ खातोय म्हणून शनी आज पतूर गप राहिलोय मी. मेहरबानी समजा. भाभी पुण्याला का कुठं बाहेरगावी गेल्या होत्या, तेव्हा दावल्या बाबण्या तुमच्याक मुक्कामाला होते. लालू भाऊसनी तुम्ही का खतम केलं ते बी बापूसाहेब मला ठाव आहे. आता आणखीन काय माहिती पाहिजे तुम्हाला सांगा बरं. सावकार साहेबाची वाचच बंद झाली. त्याचं अंग थरथरायला लागलं होतं. त्यांना दरदरून घाम फुटला होता. डोळ्यात पाणी गोळा झालं. स्वतःला सावरल्यानंतर ते केविलवाण्या स्वरात म्हणाले, अरे माझ्या पुढं दुसरा विलाजच नव्हता ना सोनबा. नव्हता कसा? होता की, विलाज होता. अहो, स्वतःचं घर वाचवण्यापायी तुम्ही जाणून बुजून दुसरीचं घर बरबाद केलंय. लालू तुमच्या घरी येत नव्हता. भाभी त्याच्याकडं राती अपराती जात होत्या. मग त्यासनी का नाही खतम केलं तुम्ही? आपला दाम खोटा आहे हे माहीत असताना देखील चांगुना वहिनीची डोळदान केली राव तुम्ही. त्यांच्या अन्नात मीठ का लावलं तुम्ही? का केलं तुम्ही असं? चूक झाली माझ्या हातनं सोनबा. मला माफ कर सोनबा. भावनेच्या भारात नको ते पाप घडलं. मला वाचीव ना. आता सर्वस्वी तुझ्या हातात आहे सोनबा. पाहिजे तर तुझे पाय पकडतो. हे बघ, या बादलीत मी तुला काय पाहिजे ना ते द्यायला तयार आहे बरं का. काय पाहिजे ते माग तू, मी देतो. सावकार गयावया करायला लागले. जीवाव बेतल्यावर माणूस काय पण द्यायला तयार होतो सावकार. आपलं बिंग झाकण्याकरता तुम्ही असं आघोरी पाप कर्म करायला नको होतं ना. आता नको होतं पण झालं ना ते. पण आता पश्चात्ताप होतोय ना मला. होणार ना, होणार. जीव वाचवायचा आहे ना आता. तुला काय माझी बी धुळधण करायची का? मी कोण करणार आहे? तुमच्यावाने उलट्या काळजाचा नाही मी. पुरा विचार करून शनी मग निर्णय घेणार आहे. कोणता निर्णय? हे तुमचं पापकर्म पोलिसांना सांगायचं का नाही याचा निर्णय घ्यायला पाहिजे ना. सावकार गप्प झाले. सोनबाला कसा पटवावा हा त्यांच्यापुढे फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता. डोकं फुटायची वेळ आली होती. का गप का झाला बापूसाहेब? काय बोलणार आता? तुम्हाला समजूनच घ्यायला तयार नाही. अरे स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा जरा हिशेब तर कर ना. हे बघ, मी खडी फोडायला गेलो तर तुझ्या पदरात काहीच पाडणार नाही. ता माझ्या विनंतीला मान देशील असं वाटलं होतं. तुझं 18 विश्वाचं दारिद्र्य हटवण्याचा निर्णय घेऊन मी तुझ्याकडं आलतो. सोनबाला इथपर्यंतच यायचं होतं. तो मुद्दाम गप्प झाला. विचार करायचं थोडा वेळ त्याला नाटक करायलाच लागलं. मग म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पण मी म्हणतो तशी तडजोड झाली तर तुमच्या विनंतीला मान द्यायला मी तयार आहे. काय बाबा मागणी तुझे सांग तरी. नाही नाही, तुम्ही किती आणि काय देणार ते सांगा अगोदर. काय देणार अर्थ नाही समजलो. मी 10-15 हजार खुशीने द्यायला तयार आहे. खुशीनं म्हणू नका. खुशीनं नाही. आणि ते 15 मला बी मान्य नाही.
तुम्हाला हिरून केस चालू झाली तर सुटका करून घेण्यासाठी आणि लालू भाऊ पारमानं माझा बी काटा काढण्यासाठी किती खर्च येईन ते सांगा. एवढं करून बी खडी फोडणं चुकणार नाहीच आहे ना. सोनबा थंड स्वरात म्हणाला. असं काय म्हणतो तू सोनबा? अहो, तुम्हा पैसेवाल्याचं काय बी सांगता येत नाही. ज्या दिवशी माझ्या जीवाला अपाय होईन त्याच दिवशी तुमच्या हातामध्ये हातकड्या पडतील बापूसाहेब. पैसेवाल्यावर तर माझा अजिबात भरवसा नाही. म्हणून छान मी समधी अगोदर व्यवस्था करून ठेवली. मी तुझा एवढा विश्वासघात करेल असं वाटतं वय तुला? अहो, आजकाल नवऱ्याचा आपल्या बायकोतही विश्वास आहे का? बरं बाबा, तुला काय पाहिजे सांग बरं. सखाच्या सलूनच्या शेजारची उभ्या पेठची बकळ आणि 25,000. अयो, अरे ही मागणी तुझी आवाच्या सवय आहे सोनबा. मी मागा बोललोय. मी म्हणतो त्याप्रमाणे तडजोड. मान्य नसन तर नाही म्हणा. माझं काय बी म्हणणं नाही आता. आणि कोणता विचार करताय हो? याकरता मी तडजोडीला तयार होत नव्हतो. माझं मागणं तुम्हासनी काही जड नाही. तिजोरीमध्ये कीड लागण्याऐवजी माझ्या कामी येतील ना पैसे आणि ती कागद. हे बघ, मी तुला बखळ देतो आणि वर 15,000 देतो. नाही म्हणू नको सोनबा. बापूसाहेब, तुमच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून शान मी आखरीचं सांगतो तुम्हाला. बखळ आणि 20,000. आहे का तयारी? सोनबा पारावरनं खाली उतरत म्हणाला. अरे पैसे झाडाला नाही लागत ना सोनबा. झाडाला लागत असते तर तुम्हाला मागितलेच नसते ना. काय मला घाई नाही. 2 दिवसांनी सांगा वय नाही काय असन ते. सोनबाची मागणी सावकाराला अखेर मान्य करावीच लागली. सोनबावर त्यांना मात करता आली नाही. तो एवढ्या तयारीचा असेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. शेवटी ते म्हणाले, ठीक आहे, पण आता आणखीन काय अटी बिटी असल्या आत्ताच सांग बाबा. ते तर सांगायला पाहिजे ना. सांगणारच आहे. कागदाचा समजा खर्च तुम्ही करायचा. 10,000 कागदाच्या आदल्या दिवशी आणि बाकीचे कागद झाल्यावर 4-6 दिवसांनी दिले तरी चालतील. आणि कागदाला कधी जायचं? काय तुम्हाला सवड असेल त्या दिवशी जाऊ. मग 7-8 दिवसांनी जाऊ. 10,000 मात्र उद्या सकाळी या वेळेला हितच देतो. काय हरकत नाही. निघायचं का? अहो, आमची गंगामाई वाट बघत असेल. 10 मिनिटात येतो म्हणलं होतं तिला. पण या गोष्टीची वाच्यता कुठं बी. अहो, जीवात जे आहे ना तवर माझ्या जीवाच्या बंद राहणार. तुम्ही बी कोणाकडे बोलायचं नाही. 2,000ला बखळ इकली असं महिन्याभराने सांगायला काय हरकत नाही. किती हजाराला? 2,000ला. सोनबा स्वतःच्या चातुर्यावर खुश होऊन म्हणाला. आडव्या पेठेपर्यंत दोघे बोलत बोलत आले. तडजोड झाल्यामुळे सावकाराच्या जीवात जीव आला होता. त्याचं भीतीग्रस्त म्लान मुखकमल काहीसं उजळलं होतं. करंजावण्यात त्यांनी लक्षावधीची माया जमवली होती. व्यापारात भरमसाठ नफा कमवला होता. व्याजापायी अनेकांना धुळीला मिळवलं होतं. अनेकांच्या जमिनी लाटल्या होत्या. त्याच्या दृष्टीनं 20,000 म्हणजे काहीच नव्हतं. सोनबा घरात शिरला. सखा बसलेला दिसला. अरे तू कधी आला रे सखा? अहो, ते कवा धरणं आले आहेत. किती वेळ लावला हो तुम्ही? सखाऐवजी गंगेनीच विचारणा केली. अगं, तो गंधवाला भेटला होता. त्याच्याबरोबर पारावर थोडा वेळ येळ बसावं लागलं. तू सकाळला चहा तरी दिला का? नाही ना, तुम्ही यायची याड बघत होते. बरं, खायला काय केलं? काहीच नाही. तुम्ही आजच्याला निवांत हायसा म्हणून क्षण काहीच नाही केलं. त्याच्या सोनबा सखाजवळ बसत म्हणाला. एखाद्या पुढाऱ्याच्या वर तुझी तयार झाली की रे? सखा म्हणला. कोण पुढारी म्हणन मला सखा? अरे मी साधा भोळा गरीब माणूस आहे. समजायनं मोठ्या माणसांची हुजरीगिरी करण्यात चालला माझा. मला नाही पटत. अरे मोठ्या माणसांचं तुझ्या बिगर पान बी हालत नाही. तू काय जादूटोना नाही ना शिकलेला? मी इमानदारी शाबूत ठेवली. दुसऱ्याच्या पोटात शिरणं जमवता आलं तर ठाव नाही, पण कोणाला नाही म्हणायचं नाही. लोक आपोआप आल्याडी या असं म्हणतात मला. सोनबानं स्पष्टीकरण दिलं. चहा पिऊन झाल्यानंतर सखा म्हणाला, कालच्याला वैनिक 500 रुपये ठेवून गेलतो
आणि किती द्यायचे ते सांगितले तर बरं होईल. अरे तुझ्याकडं काय मी तगादा लावलाय का? तगाद्याचा नाही बाबा, पण माझ्यावानी तुझं बी हातावर पोट आहे. व्यवहार क्लिअर असलेला बारा. बरं मला सांग, तुला किती द्यायला जमन? इतकेच पाहिजे ना असं मी काय म्हणणार नाही. खरं सांगतो मी तुला, मी अजून 700 देतो. त्यो 12चा आकडा बरा नाही रे बाबा. मग 750 देतो. असं कर, तू आहे ना, तू मला फकिस्त 500 अजून दे. वरच्या पैशाचं माझ्याकरता सरपण ठेव. अरे बोल बोल म्हणता पानकाळा तोंडावाला आहे. सरपण काडी गोळा करायला येळ नाही मिळणार. अरे हे चालतंय की, सखा अत्यानंदानं म्हणाला. झाड तोडाय गडी आले का? येतीन एवढ्यात. सखा खिशातनं पैसे काढत म्हणाला. त्यांनी 500 रुपये मोजून सोनबाच्या हातात दिले. ते गंगीच्या स्वाधीन करून सोनबा म्हणाला, मागं जायचं ना, चल. व्याह्याच्या मुलाच्या लग्नासाठी खंडेराव पाटील 2 दिवस बाहेर गेले होते. सरपंचाच्या जमिनीचं सपाटीकरण चालू असल्यामुळे सोनबाला जणू काही सुट्टीच होती. घरामागे जाऊन सखाबरोबर तासभर गप्पा मारत बसला तो. लिंबाचं झाड भुईसपाट झाल्यावर पुढे आला. जेवणापूर्वी चावडीकडं फेरी मारून यावं असं वाटलं म्हणून तो बायकोला म्हणाला, गंगे मी जरा चावडीकडं जाऊन येतो. अहो स्वयंपाक होत आलाय, जेवण मग खुशाल जावा की, मला कामावर जायचंय. तू कोणाकडं जाणार आहे? बौशा माळ्याकडं. हराळीच्या काशा याचायचेत. कालवण काय बनवले? काळ्या वालाच्या घोगऱ्या आणि लसणाची चटणी आहे. सांच्याला वांगी बटाटी आणतो. वांगी नका आणू बाया, माळ्याच्या मळ्यामध्ये आहेत ती. तुम्ही बटाटा आणा, लसूण मिळाला तर आणा व्हायचं. हे लसणाचं काय सांगता येत नाही. आणि खामगावला कधी जायचे? सोनबा पुढं ताट ठेवून गंगेनं विचारलं. उद्याच्याला जाईन म्हणतो मी. का ग? 550चं वशाट आणाय पाहिजे. कालवनाची कटकट राहत नाही हो. एक कडव एक भाजली असेल तर वाढ आहे का नाही. तिच्या मागण्या आणखीन वाढू नयेत म्हणून तो म्हटला. हातावर पाणी पडल्यावर सोनबानं टोपी डोक्यावर ठेवली. कोपरीच्या खिशातली बिडी काढून चुलीतल्या विस्तवावर पेटवली आणि मग तो घरातनं बाहेर पडला. 10-10:30 वाजायला आले होते. आकाशात पांढऱ्या ढगांची गर्दी दिसत होती. हवेच्या लहरी मंदावल्या होत्या. वातावरण तापायला लागलं होतं. सोनबा मात्र मस्तपैकी बिडी ओढत चावडीकडे गेला. चावडीपुढील वडाच्या पारावर 4-5 म्हातारे तंबाखूच्या पिचकाऱ्या टाकत गप्पा मारत बसले होते. चावडीच्या डाव्या कोपऱ्यात पत्त्यांचा डाव चालला होता. खालच्या बाजूला 3-4 पोरं गोट्या खेळत होती. सोनबा पारावर जाऊन बसला. लिंबा मोरेचा म्हातारा गजाबा त्याला म्हणाला, काय सोनबा, 3-4 दिवस दिसला नाहीस, कुठं घ्याल तर बाबा? तात्या तुम्हावानी मला कोणी आई तर खायला देणार आहे का सांगा? पोटा करता काय कुठंतरी जायला लागते. महाजला काय उपास आहे का बाबा तुझा? बेगर कामाच्या माणसाने उपास धरायचा असतो तात्या. सोनबाच्या ढंगदार बोलण्यानं पारावरची मंडळी खो खो हसायला लागली. आता या वयात आम्ही कोणची कामं करायला पाहिजे सांग बरं? अरे आम्ही रात बघितली नाही, दिस बघितला नाही, समधी कामं केल्यात आम्ही. पारावर पुन्हा खसखस पिकली. हसणं थांबल्यावर सोनबाई मग मिश्किलपणे म्हणाला, समधी म्हणू नका तात्या. एकच काम तुम्ही लय मन लावून क्षण केलंय, त्यामुळे तर तुम्हा समधींच्या कांबरा कामातनं गेल्या. अरे बाबा तुझ्या जीवाला काय हाडबीड आहे का नाही? म्हाताऱ्या माणसाची टिंगल करतोय तू हा? तेवढ्यात मारुती करंजेची बायको जनाबाई बिचकत बिचकत पाराजवळ आली. काळजीनं ग्रासलेल्या तिच्या चेहऱ्याकडे बघत सोनबानी तिला आपलेपणानं विचारलं, काय हो जनाबाईनी, काय तब्येत बरी नाही काय तुमची? मला काय धाड भरली नाही. वहिनी अशा चिंतातूर का म्हणतो मी? मारुती भाऊनी काय गोंधळ घातलाय का? तुम्ही जरा घराकडे चला की भाऊजी, काम आहे व्हायचं. ती उत्तर देणं टाळून म्हणाली. काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय ती पारावर यायचं धाडस करणार नाही याची सोनबाला तात्काळ जाणीव झाली. तो लगेच खाली उतरला आणि म्हणाला, चला वहिनी. 15-20 पावलं चालून गेल्यावर त्यांनी पुन्हा विचारलं, वहिनी काय काम आहे सांगा की? दुसरं कोणचं काम असायचं भाऊजी? माझ्या 5वीला पुजलेलं. म्हणजे मारुती भाऊ
संगम वाड्यात पिऊन पाडल्यात. लय वैताग आला बघा. मरण बी येत नाही. एकदाची सुटका तरी होईन. वसंत घरी नाही का? अहो त्यो असता आता तुम्हासनी बोलवायला आलेच नसते. त्यो गेलाय शेंगदाण्याचं बी पाघाया. वहिनी मारुती भाऊच्या पेन्याला धरबंदच राहिला नाही. पागाव तवा पिऊन कुठं ना कुठं पाडलेला दिसतोय. अहो आमचं जगणं हैराण करून शान सोडले भाऊजी. घराण्याची आबरू पारी येशीला टांगली बघा. दारू बिगर दुसरं काही सुचतच नाही त्यासनी. पोरं बराबरीला आल्यात पण काही भेड मुरवत राहिलीच नाही. आता मला सांगा, मार खायचं माझं वय आहे का? किती सहन करायचं माणसानं? ईख खाऊन मरून जावं असं वाटायला लागलंय. मी चेक्कर दारुडे बघितले वहिनी, पण मारुती भाऊ आणि दुसरा आज पौत्र बघायला नाही मिळाला मला. कर्म म्हणायचं माझं आणि दुसरं काय? त्यांना आणता येईल का आपल्याला? आणू कसं तरी. तो आण बघावं असं वाटत नाही त्याचं, पण लोक काय म्हणतील असं वाटतं. किती बी तिटकारा आला असला तरी कुकवाचा धनी आहे म्हणून तरी आणलाच पाहिजे त्याला. जाता जाता सोनबाच्या मनात एक अफलातून कल्पना साकारली. घराजवळ आल्यानंतर तो जनाबाईला म्हणाला, वहिनी, मारुती भाऊला ठिकाणा आणण्याची माझ्याकडे युगत आहे. तुम्ही परवानगी दिली तर. काय म्हणताय? एकना आम्ही शक्कल माझ्या डोसक्यात आली. करून तर बघू. माझ्या अंदाजाप्रमाणे मारुती भाऊ कमीत कमी पिऊन शान कुठं बी लोळत पाडणार नाही. 17 वेळा विचार करेल आणि मगच पिन तो. अहो असं होणार असेल तर माझ्या परवानगीची गरजच नाही अजिबात. कोणती युगत आहे ते तर सांगा. उजळल्या चेहऱ्याने तिने आतुरून विचारलं. नाही आताच नाही सांगणार मी. अर्ध्या पाऊण तासाने परत आल्यावर सांगतो. कुठं जाणार आहे तुम्ही? मी चाललो मारुती भाऊच्या समाचाराला. तुम्ही इथं निवांत बसून राहा. तुमच्या कुकवाच्या धान्याला आहे ना आज चांगले आद्यालाच घडवतो पागा. पण तुम्ही एकलंच जाणार वय? अहो मी बी आले असते की. तुम्ही यायची गरज नाही वहिनी. तुम्ही आहे ना 1 कप जाकासपैकी चहा बनवून ठेवा. काळजी करण्यासारखी तुमची युगत नाही ना. आता एवढ्यात तुम्हीच मरणाची भाषा करत होता ना. अहो मरण एवढं सस्तं आहे का भाऊजी? जीव किती बी त्यागला तरी. बोलता बोलता तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. नाही तुम्ही चिंता करू नका वहिनी. मारुती भाऊसनी मी काय बी इजा दुखापत नाही करणार. तुम्ही नुसतं बघत राहा. उद्यापासून सुतावानी सरळ झालाच पाहिजे तो. लय उपकार होतीन भाऊजी. अगोदर माझी युगत खरी तर होऊन द्या, मग करा उपकाराची भाषा. जातो मी. सोनबा संगम ओढ्याकडे गेला. दिवस माथ्यावर आला होता. रणरणतं ऊन मी म्हणत होतं. धरती आणखीनच तापली होती. हवा बंद झाली होती. झाडाचं पानसुद्धा हलत नव्हतं. तप्त रेतीवर मारुती करंजे शुद्ध हरपून निपचित पडलेला दिसला. सोनबा त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला. क्षणभर अवतीभोवती नजर फिरवली. चिटपाखरूही दिसलं नाही. दारू का पितो माणूस? पिताना तोंड वाकडं तिकडं करायला लागतं. घशाला कापत जाणारी दारू पिऊन शान कोणचं समाधान मिळतं माणसाला? असं काहीसं मनोमन म्हणत तो मारुतीजवळ बसला. 2-4 वेळा त्याला हलवून बघितलं. मारुतीने हुंकाचू केलं नाही. ओढ्याच्या दोन्ही कडांना करंजाची अगणित खुरटी झोडपं होती. त्या झोडपांच्या त्याने कावळाभर फांद्या मोडल्या. तापल्या वाळूवर एका सपाट ठिकाणी छानपैकी बिछायत तयार केली. मारत्याच्या अंगावरची सगळीच्या सगळी कापडं काढली. त्याच्या नग्न देहावर करंजाच्या फांद्यांचं पांघरूण घातलं तरी त्याला जाग नाही आली. नंतर सोनबा स्वतःशी हसत मारुतीची कापडं घेऊन त्याच्या घरी गेला. जनाबाई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. सोनबाच्या हातातली नवऱ्याची कापडं बघून ती थक्क झाली. सोनबाच्या करामतीला काय म्हणावं ते तिला सुचलं नाही. वहिनी, ही मारुती भाऊची कापडं लांब ठेवून द्या. बिनगोर झोपलाय त्यो. जाग आल्यावर काय होतंय बघा. कुठंतरी लपूनच राहायला लागन त्याला. अहो तुमच्या करामतीला हसावं का रडावं तेच समजत नाही. रडायचं काम नाही. हसाया मातूर हरकत नाही. मारुती भाऊची खोड मोडन का नाही सांगा बरं. हो पण मला मार बसन भाऊजी. तुम्हाला काय म्हणून? कापडं काढून शान आणली म्हणून. अहो त्याने विचारलं तर का ना वाट्या व्हायचा. 15-20 दिवस त्याला कापडं दाखवच नका ना. तुमची युगत खरोखर नामी आहे. अहो एवढ्या उन्हामध्ये ते
समधी अवस्था करून शन आलो आहे मी. खाली वर करंजाच्या पाल्याने झाकून टाकलं आहे त्याला. हसण्याजोगीची उगत आहे बाया तुमची. ना आम्ही औषध शोधून शन दिलं बघा. मला तर वाटतंय बरोबर लागू पडन. आता पिऊन पडला ना हेच औषध वापरायचं. ती येळ आता नाही येणार असं वाटते मला. मला गालाजवर पाणी द्या, गाच्याला कोरड पडली माझ्या. खाली बसा की चहा ठेवते. वहिनी चहा प्यायची येळ नाही. मागाशी म्हणला होता ना. ते गमतीने म्हणलो. एक सांगून ठेवतो, तुम्ही कुणी संगमवाड्याकडं जायचं नाही. मारुती भाऊला त्याच्या पायाने हिथं चालत येऊ द्या. उद्या सकाळच्याला मला खबर द्यायला पाहिजे. आनंदाने येईन की मी, विसरणार नाही. पाणी पिल्यानंतर सोनबानं जनाबाईचा निरोप घेतला. पुन्हा तो चावडीकडे गेला. पारावरची मंडळी जेवणासाठी आपापल्या घरी गेली होती. पत्त्यांचा डाव मात्र चालू होता. काही जण जेवायला गेले होते. त्यांची जागा दुसऱ्यांनी घेतली होती. तो त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. डाव चांगलाच रंगात आला होता. पावल्या आधेलीपासून 2च्या 5च्या नोटासुद्धा मध्यभागी पडत होत्या. डावाला करमणुकीऐवजी जुगाराचं स्वरूप प्राप्त झालं होतं. सोनबानी खिशातनं बिडी काढली. ती पेटवताना एक जण पत्ते पिस्ता पिस्ता म्हणाला, काय सोनबा बसणार का? गजाभाऊने बड्या बापाच्या बेट्याने जुगार खेळायची असती. माझ्यासारख्या गरीबाचं काम नाही बाबा ते. अरे तुला कोण गरीब म्हणन? सारखा बिड्या वडीत असतोय तू. पैकवाला बिड्या वाढतात का? मग काय वाढतात ते? अरे ते गांजा वाढत्यात, चिरूट वाढत्यात आणि दुसऱ्याच्या आया बहिणी बी वाढत्यात. सोनबाची फिरकी घेऊ पाहणाऱ्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला होता. श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित बिलंदर या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.